नमस्कार, मी आकांक्षा निलेश नक्के, इयत्ता दुसरी. शाळेचे नाव आहे रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक हुजूरपाडा, पुणे 30. मी आज तुम्हाला एका छानशा गोष्टीचे वाचन करून दाखवणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे एक हात मदतीचा. एक तन्वी नावाची छोटी मुलगी होती. ती खूप हुशार व शहाणी होती. रोज आवडीने शाळेत जाऊन अभ्यास करायची. आई बाबांचं सगळं ऐकायची, त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी होती. तिला नवीन खेळणी कपडे घ्यायला खूप आवडायचे. एक दिवस आई बाबांसोबत तन्वी फिरायला गेली. काळीच्या काचेतून बाहेर बघताना ती खूप खुश होती. धावणाऱ्या गाड्या, पळणारी झाडे, आकाशात उडणारे पक्षी, हे सगळं ती आईला दाखवत होती. आणि तेवढ्यात सिग्नल लागला. तन्वीने बाबांना सांगितले, बाबा बाबा, लाल दिवा लागला, गाडी थांबवा, सिग्नल तोडायचा नाही हा, असं आमच्या शाळेत बाईंनी सांगितलं आहे. गाडी थांबताच तन्वीचे लक्ष फुटपाथवर बसलेल्या छोट्या मुलांकडे गेलं. आणि त्या मुलांमधलाच एक छोटा मुलगा तन्वीच्या काळजवळ आला व हात पुढे करून तो आईला म्हणाला, ताई, मला मदत करा, मला खूप भूक लागली आहे. तो अगदी व्याकुळतेने बोलत होता. आईने तन्वीच्या हातात 5 रुपयाचं नाणं दिलं आणि त्या मुलाला द्यायला सांगितलं. तन्वीने त्या मुलाला पैसे दिले व तो मुलगा उड्या मारत मारत परत गेला. हिरवा दिवा लागल्यावर गाड्या सुरू झाल्या. गाडी पुढे पुढे जात होती, पण तन्वी मात्र मागे वळून वळून त्या मुलांकडेच पाहत होती. तिने आईला विचारले, आई, ही मुलं अशी का राहतात आणि ते असे पैसे का मागतात? तेव्हा तन्वीला आई म्हणाली, अगं तन्वी, ही मुलं गरीब आहेत. त्यांना खायला अन्न नाही, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, म्हणून आपण त्यांना थोडे पैसे देऊन मदत करतो. आईचे हे बोलणे तन्वी मन लावून ऐकत होती. घरी आल्यावर सुद्धा तन्वी त्या मुलांचाच विचार करत होती. तन्वी आईला म्हणाली, आई, मला एक गल्ला हवाय, त्यामध्ये मी पैसे साठवणार आहे. आई म्हणाली, हे काय नवीन आता तन्वी? ना गो, मला एक मोठा गल्ला. बर, सांगू बाबांना आणायला. 2-3 दिवस झाले, पण तन्वीने मात्र हट्टच धरला होता. मला गल्ला हवाय, मला गल्ला हवाय. शेवटी बाबांनी तन्वीला एक छान गल्ला आणून दिला. तन्वी एकदम खुश झाली. आणि मग काय, आई बाबांकडून, आजीकडून खाऊसाठी घेतलेले पैसे, वाढदिवसाला नातेवाईकांकडून मिळालेले पैसे, हे सगळे पैसे तन्वी त्या गल्ल्यात साठवू लागली होती. आणि हळूहळू तन्वीचा पूर्ण गल्ला भरला. आई बाबा म्हणाले, तन्वी, आता गल्ल्यात साठवलेल्या पैशांचं तुला छान खेळणं आणि कपडे घेऊया. पण तन्वीचं उत्तर ऐकून आई बाबा एकदम थबकले. तन्वी म्हणाली, हे पैसे मी माझ्यासाठी साठवले नाही, त्या फुटपाथवर बसलेल्या छोट्या मुलांसाठी साठवले आहेत. ए आई, आपण हा गल्ला त्या मुलांना देऊया, म्हणजे त्या पैशामध्ये त्यांना छान खाऊ आणता येईल, कपडे घेता येईल. हे ऐकून आई बाबांचे डोळे पाणावले. इतक्या लहान वयात एवढा मोठा विचार? शहाणी ग माझी सोनुली, म्हणत आई बाबांनी तन्वीला जवळ घेतले. बाबा म्हणाले, तन्वी, आपण एक काम करूया, त्या मुलांना या पैशातून थोडे कपडे, थोडा खाऊ, थोडी खेळणी घेऊन जाऊया, चालेल? तन्वी म्हणाली, हो चालेल की. आणि मग काय, दुसऱ्या दिवशी तन्वी आई बाबांसोबत खूप खाऊ, काही कपडे, काही खेळणी घेऊन त्या मुलांकडे गेली. तन्वीने स्वतःच्या हाताने त्या मुलांना खाऊ, कपडे, खेळणी दिली. हे सगळं बघून त्या मुलांना खूप आनंद झाला. त्या मुलांना बघून तन्वीने आनंदाने उड्याच मारल्या आणि तन्वीला बघून आई बाबांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. धन्यवाद.